चेंडू द्यायचे. कारण की नंतर आपण पाहणार आहोत की 2 सामने होतील. एक सेमी आणि एक मेगा फिनाले. आता शेड्यूल जर पाहिलं आपण वेळेनुसार शेड्यूल चालू आहे आपलं. यस. भूमी 11 गोडसेई ब संघ आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. भूमी 11 गोडसे बी संघ, कारण की या सामन्यानंतर लगेच आपला सामना आहे, त्यासाठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. भूमी 11 गोडसे बी संघ आपण इथं जर आला असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून जर आपण सामना बघत असेल तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. पाहतोय आपण पहिला चेंडू आता मात्र टाकला जाईल. आमचे स्कोअर टायमिंग लावताना पाहतोय आपण 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटं आहेत, पण त्यापूर्वी मात्र 3 षटकासाठी 15 मिनिटाची वेळ आहे. पंच तुम्हाला फुल अधिकार आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक टाकले नाही तर मग तर शेवटच्या षटकामध्ये तुम्ही एक खेळ आतमध्ये घेऊ शकता. टायमिंग सांगतात आमचे स्कोरर. पहिला चेंडू ठीक 4 वाजता. पहिला चेंडूवर हा पुलचा फटका, दर्जेदार A1 क्वालिटीचा फटका पाहतोय आपण. सीमा पार चौकार. का म्हणतात या चेंडूला ओढून हा फटका मारला होता, पुल फटका. अतिशय सुंदर. सुजित मात्र चांगलं बॅटिंग करतोय सध्या तरी पाहतोय आपण. यस, मोठा धमाका. जाईल जाईल जाईल, लांब पल्ल्याचा हा षटकार. खिलाड़ी किसे कहते हैं ये बताते हुए सुजित नाईक. अतिशय अप्रतिम फटका, फोर्सिंग फटका पाहिला आपण. जवळपास अकोटप्या चेंडू होता, बॅकफुटवर गेला, पूर्ण शक्ती फटक्यामध्ये लावली आणि लॉनच्या वरतून चेंडूला भिरकावलाय. दसका दम दाखवताना पहिल्या 2 चेंडूवर 4 बॉलरने आजच्या दिवसामध्ये हाय कोटीची बॉलिंग केली, त्याच्या विरुद्ध आक्रमण ला सुरुवात केली आणि चांगल्या बॅटरची खायशी देते. तुमच्याजवळ ट्रम्प कार्ड गुण जर हल्लाबोल केला ना, मग धावाचा वेग ऑटोमॅटिक वाढतोय. खूप छान विचार घेऊन बॅटिंग करताना सुजित. अजून एक पंच, टिपिकल पॉपरचा फटका, चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार 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 आला ह्या चौकार. जे डीजे मास्टर सुद्धा खूप अधूनमधून वेगळी धून आपल्यापर्यंत मनोरंजन करताना खास आमचा आवाज चांगला पोहोचवण्याचं काम केलंय. पण डेंजरस मूडमध्ये पाहतोय आपण सुजित नाईक. अजून एक धमाका पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक उभा आहे, टिपल्या गेलं झेल, धक्का बटलाय तो पहिला. किवली गावाचे आमचे आदरणीय निवृत्ती बजाके टेलिकास्टच्या दुनियामध्ये 1 वर्षापासून नवीन पावलं ठेवली आणि सक्सेसफुल होताना पाहतोय. विश्लेषण, पहिल्या चेंडूवर चौकार, षटकार, चौकार, त्यानंतर मात्र विकेट. खूप छान वापसी करतोय जय तुरे. क्रमांक 3 वर बॅटर लवेश येतोय. बऱ्याच वर्षापासून लवेश आपल्या टीम सोबत आहे आणि या टीम सोबत सातत्याने तो खंबीरपणे उभा असतोय. अगदी बरोबर. माजी अध्यक्ष BCAचे निलमजी नाईक दादा, आपण या व्यासपीठावर सातत्याने टीम सोबत आणि प्रत्येक गावात 2-2 संघ आहेत, कारण की खेळाडू जास्त आहेत आणि व्हायला पाहिजेत. पण एक टीम तुम्ही कुठेतरी परफेक्ट बनवा. सज्ज होताना
खराब चुकीचा फटका. जेव्हा तुम्हाला एवढं छान प्लॅटफॉर्म भेटतोय पण लाईन चुकीची होती. खूपच चेंडू बाहेर वाईटचा इशारा येते. अतिरिक्त धावेने सुद्धा खातं उघडल्या गेलं. टीमची धावसंख्या एकूण आता मात्र 15 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या मॅचमध्ये कालवी टीमकडून ज्यांनी काय सुपर बॅटिंग केली ती संघ अडचणीत असताना अजय तोच सलामीचा बॅटर. मूर्ती लहान पण कीर्ती महान. खूप मोठी जबाबदारी असेल अजयवर. पण सध्या लवेश यास पात्रा फटका पाहतोय. टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. टीमची धावसंख्या हळूच वरती सरकते. आता मात्र ती 16. यानंतर सज्ज राहायचे भूमी 11 गोरसेई बसंग. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र गोरसेई बी टीमच्या विरुद्ध फाईट करेल. जेतुरीचा हा पुढचा चेंडू. यावेळेस पात्रा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान. जाईल चेंडू लॉंगॉनच्या वरतून आला हा उत्तुंग षटकार. काय क्लास फटका पाहिला आपण शेवटच्या चेंडूवर. थोडासा खूप टप्पा बॅक फ्रंटला आला आणि फुल बॅटच्या स्विंगने चेंडूला पाठवलंय वाईडिस लॉंगॉनच्या वरतून. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. जबरदस्त षटकार. पहिलं षटक जर पाहिला पण मागडे षटक जय तुरेला दिवसात तारे दाखवले वीर बजरंग कालवी टीमच्या बॅटरनी. 22 धावा खर्च केल्या जय तुरे यांनी. पहिल्या 2 सामन्यात असं वाटत होतं की खूप मोठी बॉलिंग अटॅक आहे पण ती साफ फेल ठरवताना इथं मला वाटते की अंतिम फेरीत प्रवेश केलेला संघ जयदुर्गा भादवड बी टीमचं आगमन झालेलं आहे. आणि साईड स्क्रीनवरून हळूच बघताना पाहतोय की कुठला संघ खेळताना. क्या बात आहे. या आपण डायरेक्ट व्यासपीठावर भादवड संघ. भूमी 11 गोरसे बी संघ. आपण लगेच संपर्क साधायचा आहे. ओहो ये तो चली निकल गई गेंद. लवेशच्या बॅटमधून अजून एक उमदा शॉट. बैटिंग जो भी आ रहा है वो दे रहा है. अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन लवेशच्या बॅटमधून हा षटकार निघालाय. धावसंख्या पाहतोय 28. 7 चेंडूचा खेळ झालाय आणि 28 धावा. हो गती परिवर्तन होता पाहतोय आपण. यावेळेस पाहता परिवर्तन केलंय आणि पाहतोय की आपण निश्चित आगमन होताना नो डाऊट भिवंडी क्रिकेट असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष ज्याच्या नावात दम आहे असे सर्वांची लाडके एक ही तो नाम है भिवंडी में और वो है हमारे सुजीत तात्या शेठ का आगमन होता हुआ. पाहतोय आपण गोर गरिबावर खूप मोठं प्रेम असणारे आणि क्रिकेट पासून दूर नसणारे सन्माननीय सुजीत तात्या शेठ साहेबांचं पाहतोय की आपण हे पाहू शकता. आयुष्यामध्ये माणसांना माणुसकी कमवावी पण गोरगरिबावर लक्ष ठेवावा हे एकच ध्यान असते. आमचे सन्माननीय सुजित तात्या शेठ यांचं आगमन होताना आणि व्यासपीठावर दादा अध्यक्ष महोदय साहेब खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं सातत्याने पाहते. खूप मोठी कामगिरी भिवंडी नगरीमध्ये एक दानशूर राजा म्हणून ज्याची ओळख आहे. यस हे फौजपाटा पाहू शकता आपण. लोक प्रेमापोटी दादावर जीव का देतात याचंच उदाहरण पाहतोय की भिवंडी नगरीमध्ये आपण गोरगरिबावर खूप मोठं प्रेम करणार आहे. आणि दादाला एक वाक्य सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही मराठवाडा हिंगोली तिथे गेले होते ना संजय बांगर साहेब तुमचं नाव सातत्याने घेत असतो. एक मोठे नाव ते
सुजित तात्यासाठी माझा जीव पण आहे. हिंगोलीमध्ये खूप धुमधडक्यात दादा तुमचं स्वागत झालं होतं. मी त्यावेळेस पुसतला होतो दादा. हे पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. नावात दमदार आहे पण कार्य खूप महान आहे. सातत्याने भिवंडी नगरीमध्ये पाहतोय आपण. जेव्हा पण कुठल्याही व्यक्तीला अडचण असते दादाजवळ गेला की दादा नकार कधी त्याच्या शब्दातून निघत नाहीये. असे एक दानशूर व्यक्तिमत्व. यास पात्र हा फटका. ओहो काय शॉट खेळलाय आणि हा षटकार. उच्च कोटीची बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी. नो डाऊट सुनील दादा सुद्धा सोबत आहेत. या दादा आपण सुद्धा एक चांगले क्रिकेटर म्हणून ज्याचं नाव कमवलं असे सुनील पाटील. यास पाहतोय आपण. या असोसिएशनमध्ये एक कुठला लोकप्रिय नाव असेल तर तो केवणी दिवेचा अवक्या दादा. अवक्या तुला खास सुजित तात्या शेठ यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. पण यावेळेस पाहतोय की आपण लाईन कुठं हे चेक करतील पंच. यस म्हणजे विकेटच्या बाहेर टप्पा आहे काही बघायचं. यस आणि जिथं गावचा भाचा दर्शन पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे आहे. सज्ज होताना अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण याचा फटका फसलाय. पाहतोय आपण आणि हा खेळ कंप्लीट. पोगावचे भाचे ज्याचा आज वाढदिवस आहे असे लाडके दर्शन पाटील दादा आपण व्यासपीठावर यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम पोगावचे भाचा. पाहतोय आपण दर्शन पाटील दादांचं आगमन. त्याचा बर्थडे आहे. त्यांना पण वाढदिवसाच्या खूप खूप लाख शुभेच्छा. आणि निश्चित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचे आयोजक आणि खूप चांगला मानकोली गावाचा विकासाचा विचार केला आपण त्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे साहिल केने साहेब यांच्या माध्यमातून अवक्या याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि जन्मान पोगावसाठी त्यांनी खास शुभेच्छा दिल्या. तसेच सुजित तात्या शेठ पाटील यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद साहिल केने दादा. तर आपण चाविंद्रा गावचे उद्योजक आदरणीय गिरीश पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मॅडमचा जो आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली असे साईनाथ पाटील साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण सध्या तरी या विकेटवर. यास पाहता पुलचा फटका पॉवरफुल होते का पाहायचंय आणि हा पण चेंडू जाईल मिड विकेटच्या वरतून षटकार. टोले चे व्यापारी बनले कालेली टीमचे सर्व बॅटर. काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. धावसंख्या पहिली धावपल करू मात्र 41. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिलं याच प्रकारे तर खूप मोठी धावसंख्या उभी करू शकतात. यस पाहतोय आपण. मी आता जो उल्लेख केला होता दादाबद्दल की क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि दादाचं अध्यक्षपद झालं आणि ही जी संघटना आहे निश्चित खूप मोठ्या यशस्वीरित्याकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. त्यांच्याकडून स्कोरर्स आणि कॉमेंटेटरला रोख रक्कम आले दादाकडून पाहतोय आपण. खूप खूप धन्यवाद शेठ. आपलं असंच प्रेम आमच्यावर लाभो हीच आपण प्रार्थना करूया. आणि
सुजित तात्या शेटना प्रत्येक गोष्टीवर यश मिळो हीच आपण प्रार्थना करूया. हे पाहू शकता आपण किंग मेकर ऑफ भिवंडी नो डाऊट. ज्या प्रकारे मी उल्लेख करतो किंग मेकर कोणाला म्हणतात आणि एकच नाव कुठलं आहे तो म्हणजे दादांचं 41-41. त्याला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. अतिशय क्लास बॅटिंग. आज भिवंडीकरांचं खूप मोठं नाव आहे. पाहतोय आपण की थेट बेलापूर येतं जी मुंबई येथे 2 लाखाची स्पर्धा आहे. कारिवलीचा संघ तिथं अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. कारिवली टीमसाठी जोरदार टाळ्या वाहून जाऊ द्या. याच पाहता उस्मान पटेल सारख्या टीमला पराभूत करून अंतिम फेरीत दाखल झालेले आहे. निश्चित भूमी 11 गोरसे बस संघ आपण संगणक आपण या इकडं. षटक पाहतोय आपण सूरज चांगलं षटक हाताळतोय का कारण की धावेचा वेग खूप मोठा आहे 42 2 बाद. काय बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. अजय अजून 7 या धावसंख्येवर आहे. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजयची विकेट प्राप्त करेल काय मात्र चेंडू पाहतोय आपण एक हातात झेल आणि दुसऱ्या वेळेस असं आहे की एका हाताने झेल टिपलेला आहे. अतिशय क्लास झेल पाहिला पण हे पाहू शकतो रिप्लेमध्ये. ओ माय गॉड क्या बात आहे. जय तुरे कमाल केली. आता मात्र थोडस ब्रेक लावलं या षटकामध्ये धावाचं पाहतोय आपण. व्यासपीठावर भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि खूप मोठे व्यक्तिमत्व पाहतोय आपण सुजित तात्या शेठ साहेब व्यासपीठावर आहेत आणि त्याच्याच अध्यक्षतेखाली आपण BCAची ही पहिली टुर्नामेंट पाहतोय. नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना मानकुलीतून परत एकदा पाहतोय की आपण स्वर्गीय कबीर निलमन स्मृती चषकाचे आयोजक ज्यांचं खूप मोठं योगदान नेहमीच असतोय असे साहिल दादा केणे साहेब यांनी खास अक्षय पाटील म्हणजे अवक्याचा वाढदिवस त्यासाठी शुभेच्छा आणि जन्ममान पोगावसाठी खूप चांगलं आयोजन केल्याबद्दल आणि दादांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेत. खूप खूप धन्यवाद साहिल दादा. त्याची एक चांगली माहिती मिळते. भिवंडी टेनिस क्रिकेट किती मोठं नाव आहे. नवी मुंबईत बेलापूर इथे टुर्नामेंट चालू आहे 2 लाखाची. जेव्हा मात्र पप्प्या खारीक खेळपट्टीवर गेला तेव्हा 8-25चं समीकरण होतं. पप्प्या खारीक 4 लांब लांब षटकार मारले पण इथं मात्र चांगला चेंडू होता. काय कमबॅक केलंय षटकामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरज यांचं. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव 1 विकेट प्राप्त करतोय. असं वाटलं होतं की 80चा आकडा पार करेल काय पण सबळसा वाफी करताना गोलंदाज सूरज. गोरसई बी टीमचा संगणक आपल्याला वारंवार सूचना करतोय. आमचे आयोजक सांगतात की तुम्ही इकडे येऊन बसायचंय. या इकडं. चांगला चेंडू परत त्याच प्रकारे क्या बात आहे जबरदस्त. इथं मात्र स्ट्राईक अजयला देणं गरजेचं आहे पण जो येतोय तो षटकार ठोकण्याचा नाद करतोय. परफेक्ट वाईड ऑर्कट चेंडू होता. कुठल्या प्रकारे संधी नव्हती बॅटरीजवळ बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. कमालीचा षटक हाताळताना 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय. बॅटर पद्धती आपण ललेश. क्षेत्ररक्षण पॉइंट थोडा गलीवर आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. एक क्षेत्ररक्षक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये त्या प्रकारे मारा करेल. याच पात्र फटका हवेत आहे पण एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अक्षय ज्याचा बड्डे आहे बड्डे बॉय पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल टीमची धावसंख्या पुढे शकते ती 43. सज्ज होताना गोलंदाज मारा करतोय. यावेळेस पात्र ड्राईव्ह केलंय ऑन ड्राईव्ह. चांगलं षटक अतिशय अप्रतिम. एका क्षणी वाटलं होतं की
मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय काय, पण त्यावर मात्र ब्रेक लावल्या गेल्या षटकामध्ये कमालीचं षटक हाताळलं गोलंदाज सूरज यांनी. 3 धावा 1 विकेट, तो पण महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केला होता. आणि आता मात्र पाहतोय की अंतिम षटकाची जबाबदारी कोणाकडे दिल्या जाते. हा जो सामना पाहतोय आपण टॉप 4 साठी सामना आहे, चौथा दिवस या स्पर्धेतला आणि शेवटचा सत्र आपण पाहतोय. वेळ कमी घ्या आपण, कारण की अंतिम सामना किमान 5 षटकाचा झाला पाहिजे. त्यानंतर सेकंड सेमीफायनल अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ जो ठरलेला आहे पाहतोय आपण जयदुर्गा भादवड बी संघ. हाय कवडीचं प्रदर्शन पाहिलं आपण, करेश मात्रे अँड कंपनी द वॉल ऑफ भादवड. आणि कालच्या दिवसामध्ये नेहमीप्रमाणेच ज्या टीमचं अखंड महाराष्ट्रामध्ये दबदबा कायम आहे, मी उल्लेख केला होता की गोडसे टीमला जर आपण किती बी कुठले टीम समोर आणलं, पोगाव गावचे उद्योजक आदरणीय नरेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचं आहे. भूमी 11 गोडसे बसंघ आपण यायचंय. सातत्याने खूप मोठी जबाबदारी आणि टेनिस क्रिकेट मध्ये एक मोठी वेगळी छाप सोडणारा संघ पाहतोय आपण. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, खूप वेळ आपण घेतला या षटकासाठी. सागरला पाचारण केलंय, सागरला मात्र टिचून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेलं. अजय 8 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. अजयला मात्र स्ट्राईक मिळाले नाही जास्त पाहतोय आपण, फक्त 3 चेंडू खेळला, 1 षटकार, 8 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र पाहतोय की आपण ट्राईप केलंय ठीक आमच्या समोर. एका हाताचा कमाल परत दाखवताना जयतुरे. चमत्कार हात वाटतोय का जयतुरे यांचा, ज्या प्रकारे बॉलिंग करतोय. मेरा हात जगन्नाथ, एक ही हात का कमाल, मेरा हात जगन्नाथ. आणि किंग ऑफ क्रिकेट विराट कोहलीचं शानदार शतक पाहतोय आपण. नरेश पाटील साहेब पोगावचे उद्योजक यांचं आगमन होताना. वेलकम हर्ष, स्वागत आहे आपलं. आदरणीय संतोषजी उमराडकर साहेब आणि संदेश पाटील दादांचं आगमन. पण मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा बम बडा धमाका, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. बॉलचा इशारा आला होता तिकडून पंचाकडून पाहतोय आपण. खराब चेंडू आणि त्याचा योग्य वापर केलाय. मिड विकेटच्या वरतून चेंडूला भिरकावलंय. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तिसरे पंच निर्णय देतीलच, त्यापूर्वी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि नो बॉल घोषित केलंय. बीमार चेंडू आणि धावसंख्या 51. या स्पर्धेमध्ये पाहतोय की आपण पहिल्या चेंडूपासून षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, विकेट मेडन षटक मेडनला 333 रुपयाचं जे बक्षीस लावलेलं आहे, असे आमचे आदरणीय सर्वांचे लाडके मधुकर निलेश पाटील साहेब हे व्यासपीठावर आले. दादा आपलं स्वागत आहे. आणि मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करतोय पोगाव गावाचे आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक यांना की निसंकोचपणे आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आणबाणशान वाढवणारी स्पर्धा आहे. दरम्यान पंचाचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे. टीमची धावसंख्या पुढे सरते ती 52. शेवटचे षटक प्रगतीपथावर. सन्माननीय संतोष उमराडकर साहेब पाहतोय आपण, त्यांचं आगमन होताना. तसेच आदरणीय संदेश पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होताना. दादा या आपण व्यासपीठावर. प्रत्येक पाहुण्यावर खूप चांगली नजर आहे आमच्या प्रत्येक आयोजकाची. पुढचा चेंडू यावेळेस पात्र काय सुपर शॉट आहे, फ्लिक, षटकार. हा फटका खेळला होता. काय क्लास, परफेक्ट टायमिंग, शक्ती अफाट. डाव्या अष्टीवर लोअर ओळखलंय, परखलंय आणि स्लॉक केलंय स्क्वेअर लेगच्या वरतून. धावसंख्या पाहतोय आपण 58. अजून एक महागडं षटक पाहतोय आपण. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावाचं. आणि धावेचा वेग पाहतोय की खूप जास्त पाहतोय. विश्लेषण षटकाचं सुरुवात खूप छान होती. भीमन टाकला, त्यावर षटकार लागला 7, नंतर वाईट, नंतर षटकार.
अजून एक लेमन कट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये खूप मोठं प्रेम दाखवलं असे आमचे निलेश पाटील दादा. व्यासपीठावर सर्व मान्यवर पाहतोय आपण. त्यामध्ये भिवंडी ग्रामीण असोसिएशनचे लाडके अध्यक्ष, खूप मोठं भिवंडीकरांवर ज्याचं प्रेम आहे. दादाने जर एकच आवाज दिला तर हजारो युवक त्याच्या पाठीमागे निश्चित धावून येतील. कारण की ज्या व्यक्तीचं खूप मोठं प्रेम आहे त्या व्यक्तीसाठी यावेळेस पात्र स्टंट केले चेंडूला पाहतोय आपण डीपकडे. फक्त एक सिंगल इथं मात्र चेंडूवर प्राप्त करेल. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे शकते या एका सिंगलनी 59. काही चेंडूचा खेळ बाकी पाहतोय. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटर फक्त इथं मात्र जर पाहिलं पण ललेशच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. 3 चेंडूमध्ये फक्त एक. अजून एक चांगला चेंडू यावेळेस मात्र निशाणा लागत नाहीये. सिंगल इथं मात्र प्राप्त करतोय. अवक्या तिथं मात्र थोडस चुकी करतोय. अक्षय पाटील आत्याचा वाढदिवस आहे. साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेलकम आदरणीय चरण पाटील साहेबांचं आगमन होताना पाहतोय आपण. 40+ चविंदर टीमचे एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आणि टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत. धावसंख्या 60. 3 बाद. खूप मोठी धावसंख्या उभी करताना शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा पाहतोय आपण. त्यानंतर आपण व्यासपीठावर असलेल्या आमचे सर्व मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आणि जसा चेंडू समाप्त होईल मी माईक मनोजदादा ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. सज्ज होताना गोलंदाज सागर. ओ सुपर चेंडू, सुपर डिलिव्हरी. आणि याचबरोबर पाहतोय की आपण ही इनिंग समाप्त होती. धावसंख्या 60. 61चं आव्हान आहे. मी आपल्याला घेऊन जातो व्यासपीठावर. तिथं मात्र सज्ज आहेत आदरणीय मनोज ठाकरे दादा. धन्यवाद धन्यवाद पवार सर. आपल्याकडे वेळ आहे तर आपण ओलिया स्वागत आणि सन्मानाकडे. मित्र, या भिवंडी तालुक्यातील एक नामांकित व्यक्तिमत्व. असं म्हटलं जातं की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल, परंतु अशी गोड माणसं आपल्या समोर असतील तर रोजच सुखद आनंद आहे. असे गोड व्यक्तिमत्व सन्मान्य सुजित तात्या शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी निलेशजी पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. क्या बात आहे. पाहू शकता आपण श्रद्धेने मान मिळतो आणि नम्रतेने स्थान मिळतो आणि या दोन्ही गोष्टी एकत्र येत आहेत त्यावेळेस त्या व्यक्तीस योग्य तो मान सन्मान मिळतो. असा सन्माननीय व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय. मान्य श्री सुजित तात्या शेठ पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. या गावतील एक चांगल्या व्यक्तिमत्व सन्माननीय निलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांचा योग्य तो मान सन्मान केला जातोय. क्या बात आहे. यस, त्यानंतर या व्यासपीठावर विराजमान कालेर गावचे माजी सरपंच सन्माननीय हरेशजी जोशी साहेब त्यांचंही आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो निलेशजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना यथोचित मान सन्मान द्यायचा आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटस देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याच्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय कल्लेर गावातील एक उद्योगपती उद्योजक सन्माननीय राकेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय संदेश नाना साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. आपण पाहू शकता व्यासपीठावरती सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेची उपचार माहिती शॉल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येते सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांना. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती एक लोकप्रिय कार्यक्षम व्यक्तिमत्व वडूनगरचे एक उद्योजक सन्माननीय अनिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान.
नानासाहेब सन्माननीय संतोजी उमराटकर साहेबांना विनंती आहे का आपण आपल्या त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पाहू शकता आपण यंग डॅशिंग आणि एक मन मिळावू तात्या शेड यांचे जवळीक सन्मान्य अनिल दादा यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतोय. अतिथी देवो भव असं आपल्या संस्कृतीत म्हटलं गेलं आहे ना. प्रत्येक मान्यवराला तो योग्य तो मान सन्मान या ठिकाणी दिला जातोय. त्याच्यानंतर क्रिकेटवरती ज्याचं नितांत प्रेम आहे, अजूनपर्यंत क्रिकेटवरती ज्यांची छाप आहे, असे तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्मान्य सुनील दादा पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय संदेश नाना आपणास विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं खरोखर क्रिकेटच्या क्षेत्रात असो की सामाजिक क्षेत्र असो ते उल्लेखनीय कामगिरी असते आणि त्यांचं आदराने नाव घेतलं जातं. असं तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सुनील दादा यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान पाहायला मिळते. सामना सुरू ठेवायचे, सामना सुरू करायचे पण त्यांनी. त्यानंतर व्यासपीठावर गावचे जावई सन्माननीय संदीप दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण करूया या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय सागरदादा पाटील आपणास विनंती आपण समोर या, पुढे या, आपण करूया आमच्या गावचे जावई सन्माननीय संदीप दादा पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. क्या बात आहे. निश्चितच आपण पाहतोय तात्या शेड यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी मंडळी आपण पाहतोय आणि त्यांचा या व्यासपीठावरती योग्य तो मान सन्मान केला जातोय. तसेच आमच्या गावचे एक चांगले व्यक्तिमत्व सन्माननीय संदेशजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचंही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. निश्चितच गावावरती प्रेम, या टीमवरती प्रेम आणि एक चांगलं व्यक्तिमत्व लाडकं आपण बघू शकता संदीप दादा यांचं करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय निलेश दादा की आपण संदेश उर्फ नाना यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर आता बाकी उरलेले जे मान सन्मान आहे आपण थोड्या वेळाने करूया, कारण आपण खेळाकडे लक्ष देऊया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हॅलो. या ठिकाणी आपण पाहिलं तर भूमी 11 ज्याबद्दल गोरसी टीम उपस्थित झालेला आहे आणि त्या गावचे स्टार अर्थात महाराष्ट्रातील स्टार खेळाडू भावेश पवार आपण जर उपस्थित असाल तर कमिटीच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केले जाते की आपण या व्यासपीठावरती आपल्या सहर्ष स्वागत आहे. पवन केने असेल, आपणास विनंती आहे आपण या. कपिल केने, सूरज केने, संपूर्ण टीम एक आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारी संपूर्ण टीमला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बोलूया खेळाकडे. आपण पाहतोय पहिले चेंडूवरती चौकार आणि दुसरा चेंडू धारदार आर पार सीमा पार बिगिट षटकार. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण जो जिंकेल तो निश्चितच या स्पर्धेची गोड आठवण छोटी का होईना आपल्या घरी घेऊन जाईल आणि इथनं जो हारेल तो निश्चित निराशा होईल. तर चला आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, नटून घ्या, फुलून घ्या. मित्र, आपल्यातील कुठलीतरी टीम अंतिम फायनल मध्ये प्रवेश मिळवणार आहे. त्याच्यासाठी आपण थोडासा प्रयत्न करूया. आता थोडासा अवधी उरला आहे. याची देही याची डोला पाहण्याचा अंतिम सोला अनेक मान्यवर या क्रीडा मंचावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले. त्यातले एक लाडके मान्यवर सुजित तात्या शेट पाटील हे आपण सामन्याचा आनंद घेत असताना या ठिकाणी वड शॉट. क्या बात आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सीमा पार होतोय. बिगिट षटकार. फटका षटकार येतोय आणि षटकाराची हॅट्रिक जर कंप्लीट करतायत तर दानशूर राजा विभागामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे असे तुम्हा सगळ्यांचा लाडका व्यक्तिमत्व पाहू शकता. निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 333 रुपयाचं पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत पारितोषिक लावलेलं आहे. मग मिडन ओव्हर असेल, विकेट हॅट्रिक असेल किंवा षटकारांची हॅट्रिक
आणि जी कोणी पटकावेल कुठलाही खिलाडी असो त्याच्यासाठी 333 रुपयाचं पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस अजून एक धमाका, अजून एक तडाखा फ्रेम मध्ये आले होते आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काय घडतं पाहूया. क्या बात आहे, क्या बात आहे. काय शतरक्षण अफलातून पाहायला मिळालं. पूर्ण जीवाची बाजी या ठिकाणी लावली गेली आणि आपल्या संघाच्या निश्चित 2 धावा वाचवल्या गेल्या. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 16 या अंकावरती. क्या बात आहे. ही दहशत ठेवणे लागतं, ही कामयाब शतरक्षण करावं लागतंय, कारण सर्वात मोठा दुवा जर क्रिकेटमध्ये असेल तर शतरक्षण. त्याच्या जोरावरती आपण कित्येक सामने विजय संपादन होऊ शकतोय. तर चला आपण प्लीज खेळायला सुरुवात करूया. धावसंख्या 18 या अंकावरती पाहायला मिळते. यावेळेस पाहतो आपण बॅटची कडा घेतली की नाही, अपील जरूर केलंच जाते, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. क्या बात आहे. कमबॅक केलं जाते, कारण आपण पाहिलं चौकार षटकार लागल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहू शकता आपले सर्वांचे लाडके युवकांच्या गळ्यातील तात्या शेठ पाटील साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते आणि आपल्यापासून रजा घेत असताना या ठिकाणी पाहू शकता. त्यांच्या समेत आपण पाहिले तर सन्मान्य राकेशजी पाटील, हरेशजी जोशी, सुनीलजी पाटील, संदीप पाटील, त्याचबरोबर दर्शन पाटील, नरेश पाटील आणि उत्तमजी पाटील हे सर्वजण यासाठी भेट देण्यासाठी आले होते. या सर्वांचं मनोरक हार्दिक स्वागत आहे. आणि निश्चितच मागील बॉलवरती इथं चेक केलं गेलं लाईव्ह मध्ये की तो चेंडू जो आहे तो सीमापार दर्शवला गेला आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून. चौकार आपण पाहतोय. धावफलकावरती धावा 20 लागल्या गेल्या आहेत. यस, आपण बघितलं की सामना चालू ठेवासाठी सांगितलं होतं. आपण थर्ड अंपायरशी चेक केलं गेलं, कारण आपल्याकडे वेळ वाचवायचा आहे, त्या कारणास्तव आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. आपला गाड्यांचा तापाही जातोय. एक भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं. अच्छा, थँक्यू. तर चला आपण खेळायला लवकर सुरुवात करूया. षटकारांची विकेटची हॅट्रिक जर कंप्लीट करते तर सन्माननीय निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून 333 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढे यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे, कमबॅक या ठिकाणी केले जाते. धावा भरपूर आहेत आणि भरपूर धावाही बनल्या आहेत. या ओव्हरमध्ये सर्व काय पाहायला मिळतंय. क्रिकेटचं जणू काय सौंदर्य झळकताना पाहायला मिळालं. शतरक्षण चांगलं पाहायला मिळालं, फटकेबाजी, चांगल्या चेंडूंचाही मारा पाहायला मिळाला. एका ओव्हरमध्ये सर्व काही या पाहायला मिळालं. धावसंख्याही भरपूर पाहायला मिळालं, 20. आता मात्र 18 मध्ये 41. भूमी 11 ज्याबद्दल गोरसई बी टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजक टीम आपल्यास आमंत्रित करत आहेत. धन्यवाद. क्या बात आहे. संकेताने चांगले संकेत दिले. 6 मध्ये 20 बनवलेत आणि पाहूया यावेळेस आता धनेश अनस्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतंय. 41 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. निश्चितच धावसंख्या अपाट जमा केलेली आहे. कमबॅक करावा लागेल. नवीन गोलंदाज यश येतोय. आपल्या संघाला यशपूर्वक गोलंदाजी करेल का, पाण्यासारखं राहील, सरसावतोय. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न अंधाधुंद आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतो चेंडू मात्र एस्टेनच्या वरतून निघून जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की निर्धावची सांगता होते. फक्त आपण बिमरला तुम्ही घेऊ शकता. तिसऱ्या पंचांची माग कुठल्या टीमला एक रिव्ह आहे, बट अन्य कुठल्याही गोष्टीला घेऊ शकत नाही आणि पंचांना वाटलं तर पंच घेऊ शकतायत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस फुल टॉस, अधिक उंच लांब काय जात नाही. छत्रशंक त्याच्या खाली येतोय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काय घडतंय पाहूया. काय घडतंय या ठिकाणी. यस,
हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घोषित केलेला आहे. झेल तर घेतलेला आहे. जर झेल घेतला गेलं तर फलंदाज या ठिकाणी बाद होईल. बट बिमर जर असला तर मग त्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. पाहूया काय घडतं. पण आपण तोपर्यंत शतरक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. कारिवली संघाला विनंती, आपण शतरक्षण लावून घ्या. निर्णय जो काय यायचा आहे तो अंपायर आपल्यापर्यंत पोहोचवतील, नो डाऊट. बट आपण शतरक्षण लावून घ्या. आपण खेळाला सुरुवात करूया. पहिल्या सेमीफायनल मध्ये विजय मिळवला होता. आपण पाहिला जयदुर्गा बी भादवड अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे. आता मात्र उरल्यात 3 चालू असलेला सामना आणि गोरसई. यस, हाईट फॅक्टर आहे बिमर घोषित केला गेला आहे. म्हणजेच या चेंडूवरती मिळतायत 3 धावा या चेंडूवरती येतील. कारण एक नो आणि आपण पाहिलं तर 2 धावून काढलेल्या. यस, या ठिकाणी चेक केलं जाते आणि इथं फेकीचा नो या ठिकाणी थ्रो नो घोषित केला गेलाय. पंचांच्या थर्ड आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते की चेकचा नो बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. हे आपण लाईव्हला बघू शकता. निश्चितच जोपर्यंत थर्ड अंपायर लावलं जात नाहीये तोपर्यंत असं निर्णय आपण आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. क्षमा असावी या ठिकाणी आपण पाहतोय. तर थ्रो ऑब्जेक्शन जर फलंदाज घेतोय आणि आपण त्याच्या वेळेस पंच लावतोय आणि त्यावेळेस जर तो थ्रो घोषित केला गेला तर तो ग्राह्य धरला जाईल. इथे क्षमा असावी. या ठिकाणी आपण हाईट फॅक्टरचा नो आहे तो ग्राह्य धरला जाईल. यस, नो डाऊट. चला सामन्याला सुरुवात करा. पंच आपण चला लगेच जागा घ्या. 3 धावा या ठिकाणी पाहतोय. 3 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 23. कारण आपण पाहिलं तर बिमर चेंडू होता आणि त्या अनुषंगाने पंचांच्या माध्यमातून हाईट फॅक्टर म्हणून नो बॉल घोषित केला गेला. पाहूया फ्री हिट चेंडू असेल. पंच चला आपली जागा लगेच घ्या ताबडतोब. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. अतिशय अटीतटीची लढत मैदानाच्या आतमध्ये 100 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहिलं तर वीर बजरंग कारिवली या टीमने रचला गेला इतिहास. त्या इतिहासाला मात्र मोडत काढण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका सजवला जरूर आहे परंतु पाहूया बिमर होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय हा फ्री हिटचा चेंडू होता. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. सामना खरोखरच खूप रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतंय. अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी आपण पाहिलं तर या खटाटोप या सर्व टीमींचा पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर. मिस टाइम झालेला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली जे पावतोय चुकी नाहीये आणि या ठिकाणी फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर भरपूर धावा बहाळ झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये एक नोबॉल सुद्धा पाहायला मिळाला तरी धावांवरती अंकुश लावलं जातंय. संघ माझ्यासाठी काय करतोय यापेक्षा मी संघासाठी काय करेन याचं प्रतिम उत्तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये यशपूर्व गोलंदाजी
पाहायला मिळतंय. 24 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती 61 धावांचं लक्ष्य. 1.3 ओव्हर आतापर्यंत कंप्लीट झालेले आहे. क्या बात आहे. पाहूया खेळाला पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात होते. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण अजून मोठं आहे. पाहूया कशा प्रकारे ते कन्वर्ट केले जाईल. चला स्पीडअप करा, फास्ट खेळायचा आहे मित्र. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय. आता मात्र काय घडतं पाहूया. शत्रशक जातो त्याच्या खाली. अजून एक चांगला झेल या ठिकाणी टीपला गेला आहे. आता गोलंदाज विकेट हॅट्रिक वरती आहे, काय पाण्यासारखं राहील. यस, आणि त्याच्यासाठी पारितोषिक सन्मान्य निलेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 333 रुपयाचं आपल्याला पाहायला मिळतंय. यस, आणि या ठिकाणी पाहतोय आपण सन्मान्य निलमजी नाईक साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय की हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. एक गडी जर बाद केला तर निश्चितच 800 रुपयाची कमाई करून जाईल आणि आपल्या संघाला एक ताकद देऊन जाईल, हिम्मत देऊन जाईल आणि जिद्दीने लढण्याची कला देऊन जाईल. का पाहूया काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. दर्शन पाटील या ठिकाणी पाहूया गोलंदाजी मार्क वरती. यश आपण पाहतोय आणि दर्शन येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय घडेल मैदानात सांगता येत नाहीये, परंतु दोन्ही टीम कडून संघर्ष पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप केलं तर बरं होईल. मित्र, कमिटी आमच्या मागे लागते, आम्ही तुमच्या मागे लागता, तुम्ही खेळाच्या मागे लागा, जेणेकरून आपल्या संध्याकाळी 4 षटकांचा ओव्हर खेळता येईल, सामना खेळता येईल. धावसंख्या जर पाहिली तर 24. दादा, प्रत्येक बॉल मागे धावसंख्या सांगितली जाते. बस तुम्ही त्या धावांवरती सुद्धा लक्ष ठेवा, कान इकडे ठेवा. प्रत्येक रन जेव्हा कंप्लीट होते तेव्हा सांगितली जाते या ठिकाणावरून. 24 दादा 24 धावा झालेल्या आहेत. यावेळेस पाहतोय आपण मिस टाइम जरूर झाला, परंतु जेलपर्यंत पोहोचता आलं नाहीये. खो खो कबड्डी कमी खेळलेला गडी आपण पाहतोय, परिणाम स्वरूप डाय काय मारता आली नाहीये. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. विजयाचं समीकरण 61 धावांचं आहे आणि आता मात्र 25 बनल्या गेल्या आहेत. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय. गोलंदाज टर्न होतय. यावेळेस खराब हातांनी पाहायला मिळालेले आहे. व्हेरिएशन बदल करण्याच्या नादामध्ये एक प्रेशर पूर्वक चेंडू हाताला गेला. व्हाईट बॉल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यस, मेन गेटमध्ये जी 4 व्हीलर आलेली आहे, प्लीज तिला बाजूला सारायची आहे. आमच्या मान्यवर येण्यासाठी रस्ता मोकळा करून ठेवायचा आहे. विनंती असेल, ज्या कोणाची असेल त्यांनी बाजूला करा. यावेळेस आपण पाहतोय याच्यातील कडा आणि शॉर्ट फायनलच्या रिझनमध्ये चेंडूला या ठिकाणी कलेक्ट केला जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 27. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 27 धावा धावफलकावरती. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे, अर्थात 12 मध्ये 34. क्या बात आहे. 12 मध्ये 27 बनवल्यानं 12 मध्ये 34 ची आवश्यकता आहे. या ठिकाणी विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर चला फील्ड प्लेस लगेच सजून घ्यायचा आहे. अति घाई करावी लागेल तुम्हाला. मान्यवर येत आहेत. आमचा मेन गेट आहे तो थोडासा प्रेक्षकांना विनंती असेल की आपण खाली करायचा आहे, कारण जेणेकरून जिथनं गाडी आमच्याकडे पास होईल. कारण याची ढोला पाण्यासाठी अंतिम सोला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील. संपूर्ण 4 दिवस भरपूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळाली, कारण प्रेम दिल्याने प्रेम मिळतं अशी प्रेमळ माणसं या स्पर्धेला भेट देण्यासाठी भरपूर पाहायला मिळाली. कारण आपण जर पाहिलं तर ज्याच्या नावाने ही स्पर्धा मित्र खेळवली जाते ते गोड व्यक्तिमत्व, मरावी परिकृती उरावी, त्यांची प्राणज्योत तेवत ठेवण्यासाठी स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषक 2025 भव्य दिव्य आयोजन जय हनुमान स्पोर्ट पोगाव आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती. अजूनही 12 मध्ये 34 ची आवश्यकता.
क्या बात आहे. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण कुठली टीम हार मानायला तयार नाही आहे. फक्त तुम्ही घाई करा म्हणजे बरं होईल. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया. या वेळेस नवीन गोलंदाज जतीन वरती हल्ला केला जातोय, त्याला जटिल केला जातोय, कातिल केला जातो. सीमा पार षटकार. आपण पाहतोय जतीन यांचा चांगला स्वागत केला, समाचार घेतलेला. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट षटकार. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात या ओव्हरला फलंदाज करतोय. पुढील चेंडू अजून एक चांगला चेंडू खेळून काढलेला. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षक, थोडीस पंबलिंग झाली आणि दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीसाठी मागणी हा ना तू मै, परंतु नाकारल्या गेल्या. दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पाहायला मिळतात. 2 धाव्या येत आहेत, अकाउंट मध्ये जुळत आहेत आणि 35 वरती टार्गेट पोचला जातोय. 61 धावांचं लक्ष, त्यातील 35 आतापर्यंत जमा झाल्यात. 2.2 ओव्हर कंप्लीट पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा जतीन तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. कशमकश यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. परफेक्ट कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू करता हवाई सबर, सीमारेषेच्या बाहेर. 6. असते का वयना जवळ आणलेला आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या. 41 वरती स्कोर कार्ड सज्ज होतंय. अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9-20चं इक्वेशन पाहायला मिळतंय, कारण या 3 चेंडूंवरती आल्या 14. त्याचा परिणाम स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आपण एकदा गोलंदाज होतोय तयार. यावेळेला अजून एक धमाका, तडाखा. फसला गेला की काय फटका. यास फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. बॅट्समन चला पटापट या चला. कमिटी आमच्या मागे, आम्ही तुमच्या मागे. तुम्ही पटापट या मैदानात, जेणेकरून आम्ही लवकर घरी जाऊ. पाहू शकता आपण अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र अतिशय रोमांचक स्थितीमध्ये या ठिकाणी सामना येऊन ठेपला गेला आहे. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही आहे. जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचं वादळ मैदानाच्या हातांमध्ये निर्माण करताना पाहायला मिळत आहे. मग गोलंदाज असो की फलंदाज असोय, एका बाजूने षटकार येतो तर दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा प्रस्थापित होतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा जतीन तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. 14 खर्च केला, त्यानंतर मात्र काहीतरी सुधीवर येऊन चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. हा चेंडू सीमा पार तर जातोय, पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतो पाण्यासारखं राहील. यास तोलून मापून मारलेला हा बिग हिट, बिग ब्लास्ट षटकार. बात या षटकाराच्या माध्यमातून 47 धावांवरती हा धावफलक सजतोय. भरपूर धावा बनवल्या आणि जेवढं दुःख आपण नेहमी म्हणीमध्ये म्हणतोय की मांदेल्यासाठी हडका बुडणं, जेवढं दुःख होतं तेवढं दुःख ही मॅच हारेल त्याला होईल. कारण आपण जर पाहिलं तर इथनं जर हरलं तर या स्पर्धेमधून माघार जाईल आणि इथनं जर जिंकलं तर एखादी तरी ट्रॉफी आपल्या घरी जाईल. त्याच्यासाठी चालू असलेलं द्वंद्व युद्ध. 7 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. अजून एक धडाका करण्याचा प्रयत्न, फसला गेलाय फटका. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली सहज सोपा झेल या ठिकाणी घेतला जातो आणि खेळ
फेल ठरतोय फलंदाजाचा झेलच्या लावून घ्या प्लीज. कारिवली टीमला विनंती आहे, फलंदाज स्पीडअप करा, विनंती आहे. चला, टीम मीटिंग कमी घेऊन आपापल्या जागेवरती लगेच जा. मॅच गरम आहे, मॅच थंडी करू देऊ नका, थांबवू नका तिला. आई जे की आमच्यापर्यंत सांगतायत की मॅचला थांबू देऊ नका, तुम्ही तिला चालत ठेवा, हलवत ठेवा, डोलवत ठेवा. चला, हलक्या पावलाने नका तर धावत्या पावलाने या मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा, 3 षटकांचा खेळ कंप्लीट. शेवटचं ओव्हर, अंतिम षटक पाहायला मिळेल आणि 14 धावाची आवश्यकता. जतीन आपण पाहू शकता, नवीन फलंदाज, यंग स्टार आहे. मागील मॅच मध्ये त्यांनी कमालीची फलंदाजी केली होती. 2 षटकार, 1 षटकार 2 चौकारांची आतिषबाजी केली होती. आत्मविश्वास जरूर असेल, परंतु ही मॅच मी तर म्हणेन थोडीशी प्रेशर मध्ये आहे, कारण वीर बजरंग कारिवली एक टॉप टीम मानली जाते आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना टॉपचा खेळ या ठिकाणी जरूर दाखवलेला आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. सुटकेचा श्वास कुठल्या टीमने घेतलेला नाही आहे. दमखम आणि धगधग धगधग प्रत्येक टीमच्या पाठीरेखांचं या ठिकाणी पाहायला मिळते. आणि निश्चितच सामना कसा असावा, तर सामना असा असावा. निश्चित पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी गोलंदाज तयार होतंय, सरसावताय, पहिल्या चेंडूची फेकी करतोय गोलंदाज. चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. अंतिम क्षणामध्ये कुठेतरी आपल्या फटक्याला चेक करत असताना दर्शन पाहायला मिळतंय. 1 धाव मिळते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या 48 अंकावरती जाऊन पोहोचते. येणारे 5 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. आता धावा किती झाल्या याला महत्व जरूर आहे, परंतु उलटी गिनती सुरू. धावा किती हवेत याला फार महत्व उरलं आहे. येणारे 5 चेंडू, विजयाचं समीकरण 13 धावांचं. 5-13चं इक्वेशन. कोण मारेल बाजी, कोण लढेल भूमी 11 जय बजरंग गोरसे बी संघाची, आणि तिथनं आपला फायनलचा तिकीट कुठला टीम कन्फर्म करेल हे पाहण्यासारखं राहील. फायनलमध्ये आपण जर पाहिलं, जयदुर्गा बी भादवड ही पोचलेली आहे. त्यांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळालेला आहे. पाहूया त्या टीम समोर कुठली टीम सज्ज होईल. गोलंदाज टर्न होतोय यावेळेस. क्या बात आहे, क्या बात आहे, कमबॅक केलं गेलं आहे. इथं मात्र आपण पाहू शकता सिंगलनेच खेळ पुढे जाते. 4 चेंडू 12 धावेची गरज. धावा किती झाल्या याला आता तेवढं फारसं महत्व उरलं नाही आहे. 4 चेंडू 12 धावेची गरज. सामना आता उलट्या गिनतीने सुरू. उलटे दिवस मोजण्याची जशी वेळ येते मानवी जीवनामध्ये, तशी या सामन्याची पाहायला मिळते. म्हणून तर म्हणतो मी, क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल भरपूर साम्य. मी तर म्हणतो 100% कमिटमेंट या खेळाची आणि जीवनाची पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गोरशे टीम संघनायक, प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसूया. एक मोठी टीम आहे, आदर्श टीम आहे, कॉलिंग केली जाते, तर तत्पूर्वी आपण या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पुढील चेंडू यावेळेस, क्या बात आहे, ब्लाइंड शॉट याला म्हटलं जात आहे. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. या ठिकाणी पाहतोय चेंडू जातोय निर्धाव. 3-12 मॅच बनवली आहे, मॅच टिकून ठेवलेली आहे. सुजित, एक भिवंडी ग्रामीण क्रिकेट मधील मोठं नाव. पूर्ण अनुभव पणाला लावावा लागेल, कारण गावच्या अस्मितेचा प्रश्न आहे. गावच्या आपण पाहू शकता खेळीमेळी वातावरणाचा प्रयत्न आहे. पुढील चेंडू यावेळेस तोच चेंडू, तोच रिझल्ट. क्या बात आहे, निर्धाव. आता मात्र 2 मध्ये 2 मोठे फटके 2 मध्ये मारावे लागतील. 12 धावाची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि आता सामना आला कुठे. 12वा आमचा फुल टेन्शन मध्ये. आता बसले टिकून उभे राहिलेले आहेत. प्रेक्षक ही याची मजा घेत आहेत. सर्वजण या सामन्याकडे एक रोमहर्षक स्थितीमध्ये पाहत आहेत. पाहूया गोलंदाज टाळवतोय या चेंडूसाठी. यावेळेस मात्र निश्चित सुटकेचा श्वास सोडला जरूर असेल, परंतु चेंडू जातोय 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 अँड फायनल सीमा पार, चौकार. सरी येणारे चेंडू 1 आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय 8.
हा ISPL चा खेळ नाही ज्याच्यावरती तुम्हाला 9 दिला जाईल. हा ग्रामीणचा खेळ आहे याच्यावरती षटकारात दिला जाईल. यस, कारिवलीमध्ये आपण जर पाहिलं ना तर क्रिकेट जीव की प्राण म्हणून जपला जातोय. आपण पाहतोय पनवेल विभागामध्ये जय बजरंग कारिवली हा सेमीमध्ये प्रवेश मिळवलाय, फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे ना या ठिकाणी. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं यस, क्या बात आहे. या ठिकाणी 2 टीम खेळल्या गेल्या या स्पर्धेमध्ये आणि दोन्ही टीम आपण पाहिलं तर सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता.